नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट जयेश बोलते. तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला असणार आहे कर्नाळा फोर्ट. तो आम्ही आता कर्नाळा फोर्टच्या जवळ आलेलो आहे. पाहू शकता मित्रांनो, इकडे प्रायव्हेट गाड्या घेऊन येत असाल तर त्याचेही चार्जेस घेतले जातात. एंट्री फी सुद्धा आहे पर पर्सन 60 रुपये. पाहू शकता तुम्ही इकडे सगळे पक्ष्यांची माहिती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही कर्नाळा अभयारण्याचा नक्षा दिलेला आहे. जागोजाग नकाशे व माहिती दिलेली आहे. पाहू शकता तुम्ही. छोटं स्टॉल आहे इकडे. जेवणाची व नाश्त्याची सोय व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आला तर नक्की विजिट द्या इकडे. तर इकडे खूप झाडांची प्रजाती व पक्ष्यांची प्राण्यांची खूप प्रजाती आहेत इकडे. पाहू शकता जागोजागी बोर्ड दिलेले आहेत, माहिती वगैरे सांगितलेली आहे. इकडे एक वाट जाते, तांबडा निसर्ग पायवाटे. लेफ्ट साईडला इकडे छोट्या मुलांसाठी गार्डन वगैरे खेळण्यासाठी. पाहू शकता इकडे अभयारण्य लागलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो, लेफ्ट साईडलाच आहे दुर्ग कर्नाळ्याकडे जाण्याचा मार्ग. इकडे कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. तर जाऊया आपण. तसं जंगलाची वाट तिचे सौंदर्य घेत असते. वेड्या वाकड्या असलेल्या हा वाटा ओलांडून जमिनीशी एकरूप झालेल्या ह्या मुळा यांचा आनंद घेताना चढत असतो, थकत असतो आणि परत फ्रेश होत असतो. हे सुरूच असतं. तर मित्रांनो, कधी पण आलं तर सॅटर्डे संडे सोडूनच या, कारण की खूप गर्दी असते गडांवरती. जागोजाग चेक पॉईंट्स आहेत जिथे आपण विश्रांती घेऊ शकतो. आणि ह्याचा यूज नक्की करा. कचरा असेल तर ह्याच्यामध्ये टाका.
पाहू शकता इकडे एक चेक पॉईंट आहे, तिसरा चेक पॉईंट लागलेला आहे आपल्याला. सो आपण आता जाऊया पुढे. थोडा रिस्की पॅच आहे, खूप जास्त पण नाही, पण ठीक आहे. पण हां पण ठीक आहे. बिगिनर्स पण येऊ शकतात तिकडे. तिसरा चेक पॉईंट लागलेला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. इथून पुढे आल्यावरती आपल्याला समोरच किल्ले कर्नाळा. तर पाहू शकता मित्रांनो, इकडे पुढे आल्यावरती आपल्या देवीचं मंदिर लागले आहे. आपण दर्शन घेऊया आणि गड चढायला सुरुवात करूया. इकडे गडाचा एंट्रन्स लागलेला आहे, मुख्य द्वार, पहिला गेट लागलेला आहे.
आहे समोरच गुहा किंवा पाण्याच्या टाक्या दिसत आहेत. माहित नाही, जाऊन बघूया तिथं थोड्या वेळाने नक्की काय आहे तिकडे. तर मित्रांनो फायनली आपण किल्ल्यावरती आलेले आहे. स्वराज्याचा भगवा फडकताना दिसतोय आपल्याला वाड्यात. पाहूया राजवाडा. सध्यालाची परिस्थिती खूप ढासळली आहे. कर्नाळा किल्ल्याची उंची 2500 फूट इतकी आहे. पनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात मोडणारा हा किल्ला त्याच्या अंगठ्याच्या आकारामुळे सर्वांचे नेहमीच लक्ष वेधून घेतो. किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा म्हटल्यास किल्ल्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते. मात्र याचा उल्लेख यादव काळात आढळतो. शिवरायांनी इसवी सन 1657 मध्ये हा किल्ला घेतला. पुरंदराच्या तहामध्ये मुघलांना देण्यात येणाऱ्या 23 किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा देखील समावेश होता. यानंतर सन 1670 नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मुघलांनी घेतला. त्यानंतर पेशव्यांकडे गेला. सन 1818 मध्ये जनरल प्रोथरने हा किल्ला घेतला. पाहू शकता हा टेहली बुरुज आहे. लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला गेला असावा. पाहू शकता मुंबई गोवा हायवे. मित्रांनो इकडे पण एक पाण्याची टाकी आहे, खांब टाका आहे. हे पण अजून एक पुढं पण आहे. हे पण खांब टाकच आहे. इकडे एक दरवाजा आहे गाड्याचा. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर याला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.